आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। कशा पद्धतीचे या बैलगाडी शर्यती पार पडणार आहेत आणि नियोजन काय? शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन इथं पार पडते। श्रीनाथ केसरी बैलगाडी या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही या स्पर्धा भरवत आहोत। जवळजवळ 4 ते 5 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 500 एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे। अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल त्या आणि अनेक गोष्टी ज्या प्रेक्षक गॅलरी असेल, स्क्रीन असतील, त्या अनेक गोष्टीच्या ह्याच्यापूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांची आणि बैलगाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे। खरंखर एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं उद्या पार पडणार आहे। या ठिकाणी स्पर्धक असतील आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये हे सगळे पार पडतील। जवळजवळ 2 ते 2.5 हजार बैलगाड्यांनी म्हणजे जवळ 5,000 बैलांनी सहभाग या आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे। उद्या आमचे स्वतः पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब उपस्थित राहून या सर्व बैलगाडी स्पर्धांचा आनंद घेऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या संघटनेच्या मार्गदर्शन करणार आहेत। त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीने डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, शंभूराजे देसाई, त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री, असे सर्वजण आणि अनेक पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी या अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतात। खरं तर महिलांसारखी लाडकी बहीण आज आपण हा विषय घेत असताना गोवंश संवर्धन म्हणून आपण या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करतोय। तर बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम असं आहे की तिथे गोवंशाचं संवर्धन केलं जातं। गोवंश संवर्धन म्हणून ह्या बैलगाडी स्पर्धा, त्याच पद्धतीनं लाडकी बहीण खरोखर आदरणीय आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे एक मोठा निर्णय घेतलेला पाठीमागच्या काळामध्ये तो आता आजही चालू आहे। त्याच धर्तीवर आम्ही लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धा ही इथे आयोजित केलेली आहे। हे लाडक्या बहिणी स्वतः बैलगाडी चालवणार आणि त्यांची रेस एक गट त्यांचा पळवला जाणार आहे। जवळजवळ 11 लाडक्या बहिणींनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्याच पद्धतीने 100 लाडक्या बहिणींना उद्या ह्याच ठिकाणी हेलिपॅडजवळ गाई त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह असेल किंवा गोवंश संवर्धनाच्या उद्देशानं 100 लाडक्या बहिणींना गाई देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना एक उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं साधन साहेबांच्या हस्ते देऊन त्यांचा उद्या ते वाटप होणार आहे। म्हणजे अनेक उपक्रम या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत। पूरग्रस्तांना आम्ही सांगली जिल्हा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं 25 लाख रुपयाचा निधी आदरणीय शिंदेसाहेबांच्या कडे सुपूर्द करणार आहोत। म्हणजे बैलगाडी स्पर्धा त्याच्यावर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत। काय बक्षीस पहिल्यांदा म्हणजे आपण जाहीर केलेलं आहे 2 फॉर्च्युनर, 2 थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 टू व्हीलर। आज अनेकांना ही बक्षीस ऐकल्यानंतर खरंखर नवल वाटते, पण आज आपल्या क्रिकेटसारख्या खेळामध्ये एखाद्याने खेळाडूने शतक मारल्यानंतर किंवा मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला BMW किंवा मर्सिडीज सारखी कार देत असताना कुणाला नवल वाटत नाही। पण आज शिवसेना पक्ष एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर देतोय। या दोन्ही बाजूनं अनेक ठिकाणी कौतुक झालं, अनेक ठिकाणी टीका झाली। मला एवढंच सांगायचं की आज शिवसेना पक्ष आमचा एका शेतकऱ्याला फॉर्च्युनर थार सारखी वाहनं देऊन त्याचा सन्मान करणार आहे। हा सन्मान त्या स्पर्धा इथे झाल्यानंतर इथं न होता आम्ही मंत्रालयाच्या समोर आज सन्मान व्हावा असं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आदरणीय शिंदेसाहेबांना मागणी केलेली आहे की उद्या साहेब घोषणा करून जाहीर करतील। खरंखर शेतकऱ्याला एका फॉर्च्युनर मिळत असताना खरं तर ह्या टीकाकारांनी अशा पद्धतीने टीका करायला नाही पाहिजे। ठीक आहे, आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि आज एवढी मोठी बक्षीस देण्याचा त्याच्या पाठीमागचा उद्देश, जेवढी मोठी बक्षीस असतील तेवढे मोठ्या बैलांना किमती मिळतात। अधिवेशन सुद्धा पहिल्यांदा होते काय? शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन होतं। या ठिकाणी आमचे बरेच पदाधिकाऱ्यांच्या निवडी होती। पुढचा भविष्यामध्ये बैलगाडी क्षेत्रासाठी काय काय करायचं, ज्या योजना आहेत त्या योजना उद्या आमची चर्चा होईल, मिटिंग होईल त्या गोष्टी। साहजिक आहे बैलगाडी संघटनेचं अधिवेशन पार पडत असताना बैलगाडी स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत आणि त्याही भव्य दिव्य प्रमाणात केलेल्या आहेत। खरं तर आपल्या ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी इथे उपस्थित आहेत। पण त्याचबरोबर खरं मला आज सांगायला अभिमान वाटतो की याच्यापूर्वी अशा पद्धतीच्या स्पर्धा कधीही झालेल्या नाहीत। आज आपल्या इथं पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश,
तामिळनाडू, त्याचबरोबर कर्नाटक अशा संपूर्ण भारत देशामधील शेतकरी स्वतःची जनावरं घेऊन ते बैल घेऊन तिथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले. मला वाटते मध्य प्रदेशच्या जवळजवळ 22 गाड्यांनी सहभाग घेतलेला आपल्या स्पर्धेमध्ये. पंजाबच्या, हरियाणाच्या अशा सगळ्या राज्यातील शेतकरी ते एकत्र होणार आहेत. खरं तर हा शेतकऱ्यांचा खरं तर कुंभमेळा भरणार आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.